परदेशातून आलेले आकर्षक वस्तूंना पसंती देतो, पण आपल्या आजूबाजूला असलेले सौंदर्य, आपल्या बांबूतलं, आपल्या मातीतलं आपण विसरून जातो. आज अजूनही आपल्या गावातल्या हातांनी तयार होतात सुंदर सुंदर बांबूचे कानातले शोभेच्या वस्तू. त्या फक्त वस्तूच नव्हे तर ते आपली ओळख आहे. हीच खरी समस्या आहे. आपल्या स्थानिक कलाकारांचा हात गुण जगाला माहितीच नाही. स्वस्त व मशीन मेड वस्तूंनी आता त्यांची जागा घेतली आहे. परिणाम काय? कला हरवते, कारागीर बेरोजगार होतात आणि निसर्गावरही ताण येतो. पण आता आम्ही ठरवलंय, वोकल फॉर लोकल ही एक घोषणा नाही आहे तर कृती आहे. आम्ही ठरवलंय, या दिवाळीच्या भेटवस्तूसाठी आम्ही बांबूचे कानातले, बांबूचे कंदील देणार. यांच्यामध्ये आपल्या मातीचा सुगंध आहे. आपण या वस्तू विकत घेऊन फक्त सजावटच करत नाही, तर एका आईच्या हाताला काम देतो, एका कारागिराचा सन्मान करतो व आपल्या भारत देशाला आत्मनिर्भरतेचा उजेड देतो. लहानशा बांबूच्या वस्तूंपासून सुरू झालेला हा बदल उद्या आपल्या संपूर्ण जगाला मेड इन इंडियाचा अर्थ शिकवेल. आपणच आहोत या बदलाचे वाहक, स्थानिकतेचा अभिमान, स्वावलंबनाची ओळख. आपण या देशात कौशल्याची कमतरता नाही, पण कधी कधी आपल्यालाच आपल्या स्थानिक वस्तूंची किंमत राहत नाही. आता वेळ आली आहे आपल्या स्वदेशी आणि स्वाभिमानी भारत घडवण्याची. विकसित भारताचा पाया तेव्हाच भक्कम होईल जेव्हा प्रत्येक भारतीय आपल्या गावातील उत्पादनाची अभिमान वाटेल. आपण जेव्हा आपल्या लोकल उत्पादनांची निवड करतो तेव्हा आपण देशाच्या विकासात एक वीज जोडतो. आता आपल्याला मी भारतीय आहे या अभिमानासोबतच म्हणायचं आहे, मी लोकलसाठी वोकल आहे. आपल्या गावातील कारागीर जे बांबू, माती, वाळू, कापड यांच्यापासून विविध सुंदर वस्तू बनवतात, ते तर भारताचे खरे कलाकार आहेत. आपण एक गोष्ट ठरवूयात, या दिवाळीमध्ये भेटवस्तू म्हणून फक्त बांबूच्याच वस्तू देऊयात. आपण जेव्हा स्थानिक उत्पादन घेतो तेव्हा फक्त वस्तू विकत घेत नाही, तर त्यामागील कारगिरांच्या हाताला काम देतो, त्यांच्या कुटुंबाला आशा देतो आणि आपल्या भारताला बळ देतो. एक छोटं स्थानिक उत्पादन, पण त्यामागे असते संपूर्ण गावाचे स्वप्न. आपण आता ठरवूया, देशी वस्तू देशाचा अभिमान. वोकल फॉर लोकल हाच आहे विकासाचा मंत्र. थिंक लोकल, क्रिएट लोकल, इन्स्पायर लोकल.